आणि सुप्रीम कोर्टामध्ये मी, अनिल देसाई आणि आपले शिवसेनेचे सर्व वकील या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सगळ्या वकिलांना शिवसेना पक्षातर्फे मदत करण्याचं काम आम्ही दोघे करत होतो। आणि ही लढत ज्या वेळेला आपले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडत होते त्यावेळेला संपूर्ण देशाने जवळपास असं ठरवलं होतं की कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे आणि या मुद्द्यांमुळे ही गद्दार 16 लोकांची कंपनी 100% डिस्क्वालिफाय होईल अशा प्रकारचं एक मत हे त्यावेळेला तयार झालं होतं। परंतु सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, देसाई साहेबांनी सुनील प्रभूंच्या वतीने जी काही याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये जो निकाल दिला तो निकाल देताना आपले जे काही मुद्दे होते ते जवळपास सगळे मुद्दे अधोरेखित करून एक फ्रेम बनवून दिली होती की निकालाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा अध्यक्षांना आहे आणि म्हणून आम्ही ह्या निकालाची एक चौकट बनवतो आणि ही चौकट अध्यक्षांकडे पाठवतो आणि ह्या चौकटीत राहून अध्यक्षांनी आपला निर्णय द्यावा अशा प्रकारची एक चौकट बनवून दिली होती। आणि ह्या चौकटीत जे काही मुद्दे दिले होते त्या मुद्द्यांपैकी 2 मुद्दे जे महत्त्वाचे होते त्याच्यामध्ये एक अपात्रतेचा मुद्दा होता आणि अपात्रतेचा मुद्दा हा परिशिष्ट 10 भारतीय घटनेच्या परिशिष्ट 10 म्हणजे शेड्यूल 10च्या खाली जे अपात्रतेला पात्र होतात कोणाला अपात्र करता येतं याच्यासाठी अतिशय स्पष्ट गाईडलाईन त्यांनी दिली होती, जी आता सरोदे साहेबांनी सांगितली की सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला होता आणि राहुल नार्वेकरांनी आपण सुप्रीम कोर्टापेक्षा कसे वरचढ आहोत हे त्यांच्या निकालात सिद्ध कसं केलं। आणि हे सगळं करताना इलेक्शन कमिशनच्या समोर आपली जी काही पक्षाच्या चिन्हाची आणि नावाची जी लढाई चालू होती त्याच्यामध्ये जो निर्णय आला साधारण त्याच निर्णयाचं वाचन हे राहुल नार्वेकरांनी केलं। राहुल नार्वेकरांनी हा जो कालचा जो निर्णय दिला या निर्णयामध्ये आपल्याला डिस्क्वालिफाय करताना काय निकष लावले, डिस्क्वालिफाय न करण्यासाठी काय निकष लावले आणि त्यांना डिस्क्वालिफाय न करण्यासाठी काय निकष लावले हे थोडक्यात आता अमित सरोदेनी आपल्याला सांगितलं, असीम सरोदेनी आपल्याला सांगितलं। पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टीत न जाता एक निर्णय जो महत्त्वाचा ज्याच्या आधारे शिवसेनेच्या ओरिजिनल शिवसेनेच्या सर्व लोकांना अपात्र न करण्याचा म्हणजे आपल्याला न करण्याचा निर्णय आणि त्यांना अपात्र न करण्याचा निर्णय जो काही घेतला त्याच्यात एक महत्त्वाचा विषय असा घेतला की आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या कुठल्या कुठल्या घटना आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला आपलं निरीक्षण नोंदवलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य होतं की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधिमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही तर त्याबरोबर मूळ राजकीय पक्ष, त्याची घटना, त्याची संघटनात्मक, त्याची रचना आणि इतर चाचण्या देखील घेणं अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणून मग जर घटना बघायची असेल तर त्या घटनेमध्ये पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत, पक्षाच्या नेत्यांना काय अधिकार आहेत, घटनेचं नीट पालन झालेलं आहे की नाही, 5-5 वर्षांनी तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत की नाही, हे जे काही सगळे निकष आहेत हे तपासून घेण्याची गरज होती। आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे की 1999च्या नंतर आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नाही आणि आमच्यावरती रेकॉर्डवरती काही नसल्यामुळे आम्ही असा निर्णय देतो की 1999ची जी घटना आहे ही तुमची शेवटची आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही नाही आणि त्या 1999च्या घटनेत सर्वोच्च अधिकार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते
त्याच्यानंतरचे अधिकार कोणाला दिलेल्याची नोंद आमच्याकडे नाही आणि आता बाळासाहेब नसल्यामुळे आम्हाला विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे असं समजून आपलं चिन्ह पण काढून घेतलं, आपलं नाव पण काढून घेतलं आणि त्याच निर्णयाची पुनरावृत्ती साधारण राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालात केलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला निवडणूक आयोगाची केस चालू होती त्यावेळेला निवडणूक आयोगाने ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे मागितल्या होत्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही केलेली आहे आणि त्या पूर्ततेची जी केलेली आहे त्यांचा खोटेपणा हा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा. कारण आम्ही सगळीकडे देऊन देखील निकाल जर असे येत असतील तर उद्धव साहेबांनी जी काही भूमिका मांडली शेवटी आपल्याला जनतेच्या न्यायालयातच जावं लागेल आणि लोकांना समजावून सांगावं लागेल की हे आपल्याशी कसे खोटे वागतायत त्याचे साधारण पुरावे मी आपल्यासमोर सादर करतो. आणि म्हणून की जी 2013ला 2017ला म्हणजे 2013 2018 ह्या ज्या काही दोन आपल्या घटना किंवा घटना दुरुस्ती किंवा निवडणूक आयोगाला दिलेली कागदपत्र याच्या संदर्भातली जी काही आपली माहिती आहे ती आपल्या समोर सादर करतो. 2013चं माझ्याकडे आपण जी 2013ला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती आणि 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपण पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते. 23 जानेवारी 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्ष घटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले. यामध्ये पहिला ठराव जो आपण केला तो असा केला, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख हे दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे. हा आपला पहिला ठराव होता. आपला दुसरा ठराव होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल. शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत 5 वर्षासाठी असेल. तिसरा ठराव असा होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील. पक्ष घटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील. पक्ष घटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील. हे 2013च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेले ठराव आहेत. 5वा ठराव, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या 31 असेल. त्यापैकी 21 जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित 10 जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील. शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील. आणि 6वा ठराव, ही कार्यकारिणी असा ठराव करते की युवा सेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे. युवा सेना व युवा सेना प्रमुख यांचा पक्ष घटनेच्या 12व्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे. ही आपली 2013ची जी कार्यकारिणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली, ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे. आणि ही घटना दुरुस्ती
आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो. पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या 2013ची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्यासमोर ठराव मी आपल्यासमोर मांडतो. आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो. सुरू करा. हे बघा, एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999च्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही. स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत. यांना विनंती करतो. ही कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख ही दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेबांना शोभून दिसते. म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे. बंधू भगिनीनो, हा पहिला क्रमांकाचा ठराव पक्षघटनेच्या दुरुस्तीचा आहे. शिवसेना प्रमुख एकच आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि असे शिवसेना प्रमुख पद हे पद नव्हे, ही संज्ञा आहे आणि ही संज्ञा आपल्या प्रत्येकाचं दैवत असणाऱ्या आपल्या दैवताची संज्ञा आहे आणि ही संज्ञा तशीच अबाधित राहावी अशा एका अर्थाचा हा ठराव आहे आणि पक्षघटनेत तो ठराव होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हा जो ठराव सरांनी मांडलेला आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे. आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सर्वानुमते हा ठराव पारित करावा. आणि त्याप्रमाणे हा ठराव आणण्यात आलेला आहे. तो आता आपण सर्वानुमते मंजूर करण्यासाठी आपल्यासमोर मी ठेवतो. आपण हात उंच करून आणि घोषणा देऊन हा प्रस्ताव मंजूर करावा. वंदनीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? पहिला ठराव शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचा तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. शिवसेनेच्या पक्ष घटना दुरुस्तीचा ठराव क्रमांक 2 शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम यांना विनंती करतो. तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तरतुदीनुसार शिवसेना पक्षाची संघटनात्मक संरचना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पद जरा ऐकून घ्या, निर्माण करणे आवश्यक आहे. जरा शांतता. ही काय महत्त्वाचा ठराव आहे, जरा शांत राहा, मीडियाला कळू देत. शिवसेना पक्षप्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल. शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत ही 5 वर्षासाठी असेल
असा ठराव या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचे अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला, या ठरावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे कायद्याने जसं आपल्याला शिवसेना हवं पक्षप्रमुख जे होतं, त्या ठरावामध्ये दिलेलं आहे, पद्धतीने आपण या प्रतिनिधी या सभेत, ठरावाला कार्यकारिणी सभेमध्ये मंजूर करून देण्यासाठी घेतलेलं आहे. गजानन कीर्तीकर यांना विनंती. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 2. एकच मिनिट, फार महत्वाचं आहे. पक्षप्रमुख हे पद महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे, जरा आवाज नको. निर्माण करण्यासाठी त्याची मुदत 5 वर्ष असण्यासाठी प्रतिनिधी सभा त्यांची निवड करण्यासाठी अशा तऱ्हेचा हा ठराव आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडलेला आहे, त्याला मी अनुमोदन देतो. शिवसेना पक्ष घटनेच्या दुरुस्तीचा हा ठराव क्रमांक 2 माननीय रामदास कदम यांनी मांडला आणि माननीय गजानन कीर्तीकर यांनी त्याला अनुमोदन दिलं. शिवसेना पक्ष घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा हा प्रस्ताव मी आता आपल्यासमोर मंजुरीसाठी ठेवत आहे. हा मंजूर असल्याबद्दल आपण हात उंचावून माननीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हा ठराव एकमताने मंजूर झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि आता इथून पुढे पक्षाचे सर्व अधिकार, सर्वोच्च अधिकार असलेलं शिवसेना पक्षप्रमुख पद हे या घटनेमध्ये निर्माण झालेलं आहे असं जाहीर करतो. पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 3. शिवसेना पक्ष घटनेतील कार्यकारी अध्यक्ष, म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला वर्किंग प्रेसिडेंट, जे आपण 2003 मध्ये निर्माण केलं होतं, ते पद रद्द करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे आणि तो मांडण्याची मी सन्माननीय शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांना विनंती करतो. कार्यकारिणी असा ठराव करते. शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे. ठराव क्रमांक यांनी जो 3 मांडलेला आहे, वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्यासंदर्भात, त्यास मी अनुमोदन देत आहे. हा प्रस्तावसुद्धा आपण मंजूर करण्यासाठी आपली संमती द्यावी. धन्यवाद. हा ठराव क्रमांक 3 कार्यकारी अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट हे पद रद्द करण्यात येत आहे, हा मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षाध्यक्ष म्हणून असलेले सर्व अधिकार यापुढे शिवसेना पक्षप्रमुखांकडे सोपविण्याचा हा ठराव आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी गजानन कीर्तीकर यांना विनंती करतो. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 4. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील. पक्षघटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार असतील. पक्षघटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखाकडे असतील असा ठराव मी हा कार्यकारिणीसमोर मांडतो. हा ठराव सगळ्यात महत्त्वाचा ठराव होता आपल्या केसमध्ये आणि याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना अधिकार नाहीत, कारण बाळासाहेबांना जे अधिकार होते ते आता उद्धव साहेबांना नाही आहेत. 1999च्या घटनेप्रमाणे हे अधिकार फक्त बाळासाहेबांना होते. आपण ते अधिकार 2013च्या आपल्या कार्यकारिणीमध्ये सगळेच्या सगळे अधिकार हे शिवसेना प्रमुखांचे जे अधिकार होते हे सगळे अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे कोणालाही नेमण्याचा, कोणालाही काढण्याचा अधिकार हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आहे. हा पुरावा ते नाकारत होते आणि त्याच्या आधारावरती त्यांनी हा खोटा निकाल दिलेला आहे. मंजुरी. आपण सर्वांनी हात उंचावून मंजुरी द्यावी.
ठराव मंजूर केल्याबद्दल धन्यवाद. आणि हे सगळी कागदपत्र मी जी निवडणूक आयोगाकडे किंवा राहुल नार्वेकरांच्या ट्रायब्युनलकडे दिली होती त्याची ही पोचपावती आहे. आणि या पोचपावतीवरती 13 मार्च 2013 असा रिसिव्डचा स्टॅम्प आहे. आणि हा कागद त्यांच्याकडे आम्ही त्याच दिवशी दिलेला आहे, परंतु हा कागद त्यांच्याकडे नाही आहे अशा पद्धतीचं ते सांगतायत. म्हणून आपल्या जनतेच्या न्यायालयात हा कागद याची खरा खोटा काय निकष लावायचे आहेत हे आता जनतेने लावावेत. आणि म्हणून आपल्याकडे हे आम्ही पाठवत आहोत. हे स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो. पण त्या अगोदर या सगळ्या प्रक्रियेची एक प्रक्रिया असते की जी निवडणूक घ्यावी लागते 5 वर्षानंतर. ती निवडणूक आपली ज्या पद्धतीने घेतली गेली, अधिकृतपणे निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले आहेत त्या पद्धतीने ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी त्या कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती. त्या प्रक्रियेचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो. व्यासपीठावर बाळकृष्ण जोशी निवडणूक प्रक्रिया, पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो. निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती. त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत. माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याकारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करीत आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी 14 पदांपैकी मी 9 पदांसाठी निवडणूक जाहीर केली होती. आणि त्यासाठी माझ्याकडे 9 अर्ज आलेले आहेत. आणि त्यामुळे मी या सर्व उमेदवार हे निवडून आले असे घोषित करीत आहे. त्यांची नावं खालीलप्रमाणे आहे. माननीय डॉक्टर श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय श्री दत्ताजी नलावडे, माननीय श्री लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री संजय राऊत आणि माननीय श्री गजानन कीर्तीकर या 9 लोकांचे अर्ज आल्यामुळे मी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. शिवसेना उपनेते म्हणून 21 पदांसाठी मी निवडणूक जाहीर केली होती. आणि त्यामध्ये मला 21 अर्ज माझ्याकडे आलेले आहेत. आणि त्या 21 उपनेत्यांची मी नावं घोषित करीत आहे. श्री अनंत गीते, श्री अरविंद सावंत, श्री रवींद्र मिर्लेकर, श्री राम बंकाल, श्री अनंत तरे, श्री विश्वनाथ नेरुरकर, श्री सूर्यकांत महाडिक, श्री विलास अवचट, श्री चंद्रकांत खैरे, श्री विनोद घोसाळकर, श्री सुरेश प्रभू, श्री आनंदराव अडसूळ, श्री गुलाबराव पाटील, श्री बबनराव घोलप, श्री अनिल राठोड, श्री अशोक शिंदे, श्री यशवंत जाधव, डॉक्टर नीलम गोरे, सौ विशाखा राऊत, सौ मीना कांबळी आणि श्री विजय कदम हे 21 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत. आणि ते 21 लोक निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो. या प्रतिनिधी सभेला उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा थोडक्यात गोषवारा 1 मिनिटात आपल्याला दाखवतोय. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय, आभार मानतो आहे. एक मोठी जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहात.
मगाशी गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचा उल्लेख झाला आणि या उल्लेखामध्ये 2003ला जी पहिली आपली प्रतिनिधी सभा झाली, जिथे किंबहुना माझी कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली महाबळेश्वरमध्ये, त्या बैठकीला त्या क्षणी शिवसेना प्रमुख हजर नव्हते, नंतर आले आणि त्याने आपल्याला सर्वांना विचारलं की बाबा जे काही घडलंय तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे ना? आज मी आपल्याला सर्वांना विचारतोय, जे काही घडलंय आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना? आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना? नाही, विचारलेलं बरं, कारण नंतर मग कुणाला काही सुचायला नको. आणि ह्या सगळ्याची पोच आपण निवडणूक आयोगाला दिल्याची पोच आपल्याकडे आहे. ती पोच देखील आपल्याला दाखवतोय. हे बघा, तारीख त्याच्यावरती 13 मार्च 2013 ही तारीख, 3 मार्च 2013 ही तारीख आहे. रिसिव्ड भारत निर्वाचन आयोग. हे सगळं तुमच्यासाठी दाखवतोय का? आणि हे सगळे त्यांचे रिसिव्ड केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या ह्या सह्या आहेत. इकडे आहे, हे बघा, इथपासून ते इथपर्यंत म्हणजे त्यांच्या प्रोसिजरने ज्या सह्या जातात त्या सह्यांचा कागद मी आपल्यासमोर ठेवतोय. हाच कागद आपण निवडणूक आयोगाला सादर केला होता. म्हणजे त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे म्हणण्याचा अधिकार नाही की तुम्ही निवडणूक आयोगाला घटना दिलेली नाही, ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांना पक्षप्रमुख केलं, बाळासाहेबांचे सगळे अधिकार उद्धव साहेबांकडे दिल्याचा हा ठळठळीत पुरावा आहे. आणि मला असं वाटतं की हीच आपली जिंकण्याची 100% गॅरंटी आहे. 23 जानेवारीला सभा झाली, 28 जानेवारीला सबमिशन केल्याची तारीख पण आहे. त्याचा रिसिव्हचा टाइम आम्ही ही ताबडतोब आपली सभा झाल्याच्या नंतर दिली. या व्यतिरिक्त आपल्याला मान्यता आहे, म्हणजे शिवसेना पक्षाला मान्यता आहे. शिवसेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर आहे. याचे वेगवेगळे पुरावे मी आपल्यासमोर देतो. फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ऑर्गनायझेशन इलेक्शन ऑफ व्हेरियस पार्टीज, त्याच्यामध्ये नेम ऑफ द पॉलिटिकल पार्टी शिवसेना, डेट ऑन विच द लास्ट इलेक्शन हेल्ड 23/01/2013. आता ही तारखेला निवडणूक झाली हे त्यांना कसं कळलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांच्या रेकॉर्डवर कसं आलं? आपण सादर केल्याशिवाय कळलं का? आणि त्यांनी तिथे म्हटलेलं आहे टोटल नंबर ऑफ 186 ॲज पर द लिस्ट अटॅच. म्हणजे आपल्या प्रतिनिधी सभेमध्ये किती लोक होते त्या सगळ्यांची लिस्ट आपण सबमिट केलेली आहे, ती लिस्ट आपण दिलेली आहे. आणि त्यांनी त्याला सगळं हे डेट ऑफ विच नेक्स्ट इलेक्शन ड्यू म्हणजे जानेवारी 23, 2018 हे सगळं त्यांच्याकडे कसं गेलं? मिंदे गटातले तर कोणी नेऊन दिलं नाही ना. हे आपण नेऊन दिलेले कागद आहेत, अधिकृतपणे आपल्या पक्षाने दिलेले कागद आहेत, जे आज ते नाकारतायत आणि खोटं सांगतायत की आमच्याकडे तुमची कुठली रेकॉर्ड नाही आहे. मग तुम्हाला कसं कळलं की आमचा पक्ष शिवसेना आहे, या पक्षाचे अध्यक्ष आहेत, या पक्षाची प्रतिनिधी किती मेंबर आहेत आणि तुमची पुढची इलेक्शन कधी आहे याची तारीख हे त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेलं कागद आहे, हा कागद हा अधिकृत कागद आहे, हा कुठलाही खोटा कागद नाही. हा कागद कोणी तपासू शकतं आणि ह्या कागदाच्या आधारावरती त्यांनी दिलेला निकाल चुकीचा कसा आहे हे सिद्ध करणारा हा कागद आहे. या व्यतिरिक्त पुढचा हा कागद अधिकृत त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने उद्धव साहेबांना लिहिलेलं पत्र आहे. उद्धव ठाकरे अध्यक्ष शिवसेना, कधी आहे? 5 जुलै 2016. याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती आहे की आमचे अध्यक्ष कोण आहेत? निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थातील आगामी निवडणुका संदर्भात राजकीय पक्षांच्या बैठकीसाठी, म्हणजे आपल्याला राजकीय पक्ष म्हणून बोलवत आहेत, त्याचे अध्यक्ष कोण आहेत त्यांना माहिती आहे.
आणि तरी सांगतात की 1999च्या नंतर आमच्याकडे काहीच नाही आहे. पुढचे हे सगळे कागदपत्र आहेत. हे पण पत्र आहे, हे 10 जून 2017 याच्यामध्ये देखील त्यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये जे काही पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचे जे काही निर्णय होते किंवा त्याच्या संदर्भातले होते, इथे खाली उद्धव साहेबांचं नाव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर. हे सगळे कागदपत्र आपल्याला का दाखवतोय? कारण जे वातावरण महाराष्ट्रात तयार केलं जातंय की यांच्याकडे राजकीय पक्षाची घटना नाही, उद्धव ठाकरेंना कुठले अधिकार नाही, उद्धव ठाकरे शिंदेना काढू शकत नाहीत, उद्धव ठाकरे कोणाला नेमू शकत नाहीत, शेवटी कार्यकारिणीलाच अधिकार असतात, तेच सगळं ठरवू शकतात. वेगवेगळं परसेप्शन ह्या माध्यमातनं जे महाराष्ट्राच्या जनतेतनं केलं गेलंय ते खोडून काढण्यासाठी हा कागदपत्रांचा पुरावा आपल्या जनतेच्या न्यायालयात आणलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा सगळ्यांना कळलं असेल की आपल्याकडे 2013ची घटना आहे, ती आपण त्यांच्याकडे दिलेली आहे आणि त्याच्यामुळे दिलेला इलेक्शन कमिशनने दिलेला निर्णय कसा चुकीचा होता. ज्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावरती राहुल नार्वेकरांचा सगळं त्यांनी त्याचा बेस घेतला, म्हणजे मूळ पायाच त्यांना जो चुकीचा होता तो आपण आता सिद्ध केलेला आहे. यानंतर आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक 2018 झाली. कारण आता आपण बघितलं फॉर्मॅटमध्ये की तुमची पुढची निवडणूक कधी होती, ती 23 जानेवारी 2018, म्हणजे 5 वर्ष त्यावेळेला संपतात. आपली पुढची निवडणूक राष्ट्रीय कार्यकारिणी 2018ला झाली. त्या निवडणुकीत जे आपण घटना दुरुस्ती केली, त्या घटना दुरुस्तीचे जे ठराव होते, पक्ष घटनेच्या कलम 8 मधील संघटनात्मक रचना, नियुक्ती, शेड्यूल्ड बी मध्ये उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच शहरासाठी उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, कार्यालय प्रमुख ही पदे नमूद करणे आवश्यक आहे. सदर तिन्ही पदे पक्ष संघटनेत सुरुवातीपासून कार्यान्वित असून शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक संरचनेत महत्त्वाची आहेत. असा हा ठराव आपण त्याच्यामध्ये पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 1, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 2, पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक 3 असे 3 महत्त्वाचे ठराव या आपण त्यावेळेला केले होते. त्याचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते, उपनेते, उपस्थित प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सभेचे सदस्य, विशेष निमंत्रित शिवसैनिक बंधू भगिनींनो, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना नेते यांची बैठक सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई येथे संपन्न झाली. बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आले व 3 संघटनात्मक ठराव पारित करण्यात आले. सदर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुका मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2018 माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी NSCI वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल, वरळी, मुंबई येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले. शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांच्या नावावर राष्ट्रीय कार्यकारिणीतील शिवसेना नेत्यांचे एकमत होऊन ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निश्चित झाले. प्रस्ताव. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्यास शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्तीकर यांनी अनुमोदन दिले. सदर प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला. यानंतर संघटनात्मक ठराव क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ज्यांचं वाचन संघटनात्मक ठराव हे पक्ष घटनेतील दुरुस्तींचे ठराव असतील. या क्रमाप्रमाणे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाच्या क्रमाप्रमाणे ते येथे त्यांचं वाचन होईल, त्यांना अनुमोदन मिळेल आणि प्रतिनिधी सभेकडून त्याला मंजुरी मिळेल.
या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रवक्तेसुद्धा घोषित केले. त्यांचंही वाचन शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि त्याचं वाचनही होईल. ॲडव्होकेट लीलाधर ढाके यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले. जय हिंद, जय महाराष्ट्र. या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवडणूक घेतली गेली आणि त्याची प्रक्रिया बाळकृष्ण जोशी यांनी केली. त्याचा व्हिडिओ मी आपल्यासमोर दाखवतो. आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी. आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर 5 वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे शिवसेना पक्षाने माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि 15 डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला. त्यानुसार 5 ते 10 जानेवारी हे नामांकन पत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख 1 जागा, शिवसेना नेते 13 जागा आणि शिवसेना उपनेते 21 जागा यासाठी निवडणूक जाहीर केली. माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो. मी 2013 ते 2018 आणि 2018 ते 2022 राष्ट्रीय हा कालावधीची ही निवडणूक प्रक्रिया आहे. या संख्येच्या मी निवडणूक जाहीर केली. त्यापैकी मला 9 अर्ज प्राप्त झाले आणि ते 9 जण निवडून आले असे मी जाहीर करतो. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री आदित्य उद्धव ठाकरे, श्री मनोहर गजानन जोशी, श्री सुधीर गजानन जोशी, श्री लीलाधर बाळाजी ढाके, श्री सुभाष राजाराम देसाई, श्री दिवाकर नारायण रावते, श्री रामदास गंगाराम कदम, श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तीकर हे 9 जण शिवसेना नेते या पदासाठी निवडून आलेत असे मी जाहीर करतो. त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी 21 जागा आहेत. त्या 21 जागेसाठी मी निवडणूक जाहीर केली होती. या सर्व प्रस्तावाची पोच ही निवडणूक आयोगाला आणि पूर्णपणे जो ठराव होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून पक्षप्रमुख पदी देखील ही निवड ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केलेली होती. हे देखील या प्रस्तावामध्ये होतं. हे नाव त्यावेळेला त्या प्रतिनिधी सभेत जाहीर झालं होतं. आता ह्या सगळ्या प्रस्तावाचे सगळे कागदपत्र आपण निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. या कार्यकारिणीचे प्रतिनिधी सभेचे सर्व कागदपत्र दिले आहेत.
त्याची पोच आपल्याकडे आहे. पोच दाखवा व्हिडिओ. सर्वप्रथम शिवसेना नेते, या शिवसेना नेते शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ही 13 सदस्यांची आहे. शिवसेना पक्षप्रमुख यामध्ये कुठलेही बदल, कुठलीही अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती हे करत असतात. हा त्यांचा निर्णय आहे आणि तो सगळ्यांना शिवसेनेमध्ये सर्वमान्य आहे. आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे, त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे. शिवसेनेचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे. आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव अडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी या 4 नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत. मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने, मी बाकीचं हे करतो त्याप्रमाणे नंतर यावं. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत. हे बघा, सर्व सन्माननीय नेते, आणि हे बघा, या कार्यकारिणीचे सगळे कागदपत्र आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 4 एप्रिल 2018 या दिवशी आपण त्यांच्याकडे दिलेले आहेत. त्याच्यावरती त्यांची सही आहे आणि ही सगळी कागदपत्र ह्या सगळ्या पुराव्यांसकट आपण निवडणूक आयोगाला दिलेली आहे. मला असं वाटतं त्यानंतर 2018 ते 22 या काळामध्ये देखील, कालावधीमध्ये देखील निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, प्रेसिडेंट शिवसेना, हे सगळी कागदपत्र ही निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेली आहेत. निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या 2 घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या, त्या 2 घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्र आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे 1999च्या नंतर कुठलीही कागदपत्र तुमची आलेली नाही, आमच्याकडे घटना आलेली नाही. आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा मी फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो, अशा प्रकारचा निर्णय देतोय. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातोय आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर शिवसेनेला नाव, चिन्ह, पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार, हा विश्वास या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.